6वी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळी वाळवणीच्या सिरीजमध्ये रव्याचे पापड कसे करायचे हे बघतोय। हे पापड मी तुम्हाला थोड्याशा वेगळ्या आणि नवीन पद्धतीने बनवून दाखवणार आहे। पद्धत जरी वेगळी आणि नवीन असली तरी सुद्धा पापड करायला खूप सोपे आहेत आणि खायलाही तितकेच खमंग कुरकुरीत लागतात। हे पापड बनवताना यामध्ये मी सोडा किंवा पापडकार सुद्धा वापरला नाही, तरी सुद्धा पहा पापड काय मस्त फुललेत आणि एकदम पांढरे शुभ्र तयार झालेत। तर हे पापड मी कसे बनवले हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला आपल्याला छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे। इथे रवा तुम्ही बारीक किंवा मोठा कुठलाही वापरला तरी सुद्धा चालेल, कारण हा रवा आपल्याला आता मिक्सरला फिरवूनच घ्यायचा आहे। पण त्या अगोदर आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून मैदा घालायचा आहे। मैदा घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी सुद्धा चालेल, पण मैद्यामुळे याला चांगलं बाइंडिंग येतं आणि पापडही खायला छान लागतात। तर आता हा रवा आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता रवा मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर रव्याचं छान पीठ तयार झालंय। अशाच प्रकारे आपल्याला मिक्सरला रवा बारीक दळून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे। जेवढा आपण रवा घेतलाय तेवढंच आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे। आता परत हा रवा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून या रव्याची छान पेस्ट तयार होईल। तर तुम्ही पाहू शकता मिक्सरला रवा फिरवून घेतल्यानंतर याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे। तर लगेच आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ह्या पेस्टला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पापड मी फक्त प्लेन बनवते, यामध्ये मी कुठलाही फ्लेवर ॲड केलेला नाही, पण तुम्हाला जर यामध्ये आणखी काही फ्लेवर ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता। जसं की चिली फ्लेक्स घालू शकता, जिरं तीळ घालू शकता, बारीक चिरून कढीपत्ता किंवा कोथिंबीर देखील यामध्ये ॲड करू शकता। यामध्ये मीठ पहा अगदी छान मिक्स झालं आणि या पेस्टची कन्सिस्टन्सी पहा परफेक्ट आलेली आहे। अर्धा कप रवा घेतला असेल त्यासाठी तुम्हाला अर्धा कप पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे अशी परफेक्ट पेस्ट तयार होते। पण तुमची या स्टेजला पेस्ट घट्ट झाली तर यामध्ये तुम्ही 1-2 चमचे पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। तर तुम्ही पाहू शकता चमच्यावरती अशी लाईन ओढल्यानंतर ही पेस्ट मिक्स होत नाही, म्हणजे परफेक्ट आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता आपल्याला याला रेस्टला ठेवायचं नाही, कारण रवा आपण मिक्सरला बारीक दळून घेतला। तर आता लगेच आपण पापड बनवायला सुरुवात करूयात। पापड बनवण्यासाठी टिफिनच्या डब्याच्या प्लेट्सचा मी इथं वापर करणार आहे, कारण अशा प्लेट्स आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतात, नसतील तर काही हरकत नाही। अशा रोजच्या प्लेट्सचा वापर करून सुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकता। आपल्या घरामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच प्लेट्स असतात लहान मोठ्या, त्या प्लेट्सचा वापर करून सुद्धा तुम्ही हे पापड तयार करू शकता। आता तयार मिश्रण आपल्याला यावरती घालायचं आहे आणि आपल्याला या प्लेटला फक्त गोल फिरवायचं आहे, जेणेकरून आपला पापड मस्त गोल गरगरीत तयार होईल। तर तुम्ही पाहू शकता हा पापड बनवताना अजिबात काहीच मेहनत घ्यावी लागत नाही, झटपट आणि कमी मेहनतीमध्ये हे पापड तयार होतात। आता इथे आपला एक पापड तयार झाला आहे। आता ही प्लेट आपण साईडला ठेवायची आहे आणि लगेच दुसऱ्या प्लेटमध्ये हे बॅटर भरून घ्यायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, मी या प्लेटला एक थेंबही तेल लावलेलं नाही, तेल लावायची सुद्धा आपल्याला बिलकुल गरज नाही, हे पापड असेच अगदी मस्त निघतात। तर अशाच प्रकारे आपल्याला आता सर्व प्लेट्समध्ये हे बॅटर भरून घ्यायचं आहे। आता इथे मी गॅसवरती मोठ्या पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि तुम्ही पाहू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता यावरती आपल्याला चाळणी ठेवून त्यामध्ये तयार केलेल्या पापडच्या प्लेट ठेवून घ्यायच्या आहेत आणि यावरती झाकण ठेवून आता फुल गॅसवरती आपल्याला हे पापड 30 ते 40 सेकंद वाफवून घ्यायचे आहेत। 40 सेकंद झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता पापडसुद्धा आपले परफेक्ट झालेत। पापड थोडे पांढरे राहिले असतील तर 5 ते 10 सेकंद आणखी होऊ द्यायचेत। आता हे पापड झालेत तर बाहेर काढून घेऊयात। हाताला वाफ लागू नये म्हणून कपड्याच्या किंवा चिमट्याच्या साहाय्याने हे पापड बाहेर काढून घ्यायचे आणि अशाच प्रकारे आता राहिलेले पापड आपण तयार करून घेऊयात। आता एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला वाफवून घेतलेले पापड लगेच टाकायचे आहेत। चाळणीतून तुम्ही पापड खाली घेतले की लगेच ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि पाण्यामध्ये खूप जास्त वेळ ठेवायचे नाही, फक्त 10 ते 20 सेकंद आपल्याला हा पापड पाण्यामध्ये ठेवायचा आहे आणि लगेच आपल्याला प्लेटच्या बाहेर काढून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपल्याला सुईच्या साहाय्याने या पापडच्या अशा कडा लूज करून घ्यायच्या आहेत। मी सुईने करते, तुम्ही चमच्याने किंवा सुरीचा वापर करून सुद्धा अशा प्रकारे पापडच्या कडा लूज करून घेऊ शकता। आता हळूवार आपल्याला हा पापड अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त हा पापड निघालेला आहे, कुठेही चिकटलेला नाही।
पापड हाताला चिकटत असेल तर पाण्यात हात बुडवायचा आणि नंतर हा पापड काढून घ्यायचा, म्हणजे परफेक्ट तुमचा पापड तयार होतो। आता तयार पापड आपल्याला पॉलिथिन शीटवरती वाळत घालायचा आहे। हे पापड तुम्ही घरामध्ये फॅनखाली सुद्धा वाळून घेऊ शकता, अगदी झटपट वाळतात। आता आणखी एक पापड मी तुम्हाला काढून दाखवते। तर पाहिलं ना, करायला खूप सोपे आहेत हे पापड, अगदी झटपट बनतात। ना रवा भिजवून घ्यायचा, नाही या रव्याला खूप जास्त वेळ शिजवायचं, फक्त 30 ते 40 सेकंदामध्ये हा रव्याचा पापड तयार होतो। आणि या पाण्यामध्ये आपण पापड टाकल्यानंतर थोड्या वेळाने हे पाणी देखील गरम होतं, तर हे पाणी गरम झालं की आपल्याला लगेच बदलून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये पापड टाकायचे आहेत। गरम पाण्यामध्ये आपल्याला हे पापड घालायचे नाही, नॉर्मल टेम्परेचरचं पाणीच आपल्याला इथे वापरायचं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। आता राहिलेले सर्व पापड मी अशाच प्रकारे बनवून घेते। इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पापड मी बनवून घेतले आणि खूप सुंदर आपले रव्याचे पापड तयार झाले। अर्धा कप रव्यापासून भरपूर पापड तयार झालेले आहेत। आता हे तयार पापड आपण एक दिवस फॅनखाली आणि एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे। आता हे पापड वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते। 2 दिवस पापड मी मस्त वाळवून घेतलेत आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपले पांढरे शुभ्र रव्याचे पापड तयार झालेत। अर्धा कप रव्यापासून 25 ते 30 पापड तयार होतात। कमी जास्तही पापड तयार होऊ शकतात, पापड तुम्ही किती लहान मोठा बनवता त्यावरती सुद्धा डिपेंड राहतं। आता हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते। इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झालं की फ्लेम आपल्याला कमी करायची, अशा प्रकारे त्यामध्ये पापड तळून घ्यायचा आहे। पापड तळला की लगेच बाहेर काढायचा आहे, अगदी काही सेकंदामध्ये हा पापड तळतो। तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपले पापड तयार झालेले आहेत, कमी मेहनतीमध्ये आणि अगदी झटपट होतात, करायलाही खूप सोपे आहेत। तर ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।